एक तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची 320 जयंती असल्यामुळे कॅबिनेटची बैठक असू द्या, त्याच्याच बरोबर 31 मे रोजी म्हणजे जयंतीच्या दिवसानिमित्त पंतप्रधान साहेबांना तिथं बोलवण्यात यावं। त्याच्याच बरोबर सर्व पक्षाचे नेते, कारण का शेवटी हे महामानव सर्व विचाराचे असतात, त्यामुळे जयंतीच्या दिवसानिमित्त सर्वच पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत या भारताचे, महाराष्ट्राचे, तिथं त्या कार्यक्रमाला बोलवण्यात यावं अशी विनंती आणि अनेक वेळा अशी मागणी तिथं आम्ही केली होती। उद्याच्या दिवशी म्हणजे 6 तारखेला कॅबिनेट बैठक ही चोंडी म्हणजे पवित्र भूमीमध्ये त्या ठिकाणी घेतली जात आहे। आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे की कर्जत आणि जामखेड या 2 तालुक्यासाठी शेतीच्या पाण्यासाठी आम्ही बऱ्यापैकी पाठपुरावा केलेला आहे। त्यामुळे या दोन्ही तालुक्याला पाणी आणण्यासाठी जो काय पाठपुरावा केलेला आहे, जी काय पाण्याची योजना त्या ठिकाणी आपल्याला आणता येईल ती उद्या डिक्लेअर व्हावी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव त्या पूर्णपणे योजनेला तिथं देण्यात यावं। याच्यामध्ये कुकडी प्रकल्पावर 54 गावं, त्यानंतर सीना प्रकल्पावरची 22 गावं, तर या दोन्ही योजनेत अधिकचं पाणी आणण्यासाठी काही उपयोजना तिथं आपण मंजूर केलेला आहे, त्याचा पाठपुरावा आम्ही केला होता। आणि राहिलेली 22 गावं, त्याच्यावर जामखेड अख्खा तालुका आणि आवटेवाडीच्या इथे एक मोठा बंधारा, अशा पद्धतीने या सर्व योजनेचं तिथं विस्तार आहे। त्यामुळे या पूर्ण योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव तिथं देण्यात यावं। आज इथं म्हणजे कॅबिनेट बैठक उद्या 6 तारखेला आहे आणि आदल्या दिवशी म्हणजे 5 तारखेला कुकडी प्रकल्पाच्या नियोजनाची बैठक तिथं घेतली जात होती। आम्ही त्यांना विनंती अनेक दिवसांपासून करत आहे मंत्री महोदयांना की लवकरात लवकर पाणी कुकडीचं सोडण्यात यावं आणि जास्तीत जास्त दिवसाचं आवर्तन असावं, 40 दिवसाचं। पण आज या बैठकीमध्ये लोकांच्या हितासाठी जे काय आम्ही दिवस मागितले होते, नाही तर पाण्याची तिथं क्वांटिटी मागितली होती, चोंडीला तर पाणी गेलंच बाहेर, त्याच्याबरोबर इतरही गावात गेलं बाहेर, पण तशा पद्धतीचं नियोजन काय होताना दिसत नाही, पाण्याचा अभाव आहे। त्यामुळे आम्ही विनंती त्यांना केली होती 22 तारखेला तुम्ही जे काही नियोजित करत आहात ते 10-12 दिवस तुम्ही थोडंसं अलीकडे ओढा, पण ते काय 10 दिवस ओढलं जात नाही, ते कुठेतरी 12 ते 15 तारखेला पाणी सुटेल असं आहे। त्यामुळे आम्ही बोललो तर चोंडीला तर पाणी पोचवाच, पण त्याच्याच बरोबर कुठल्याही गावामध्ये पाणी कमी पडणार याचं नियोजन करा। आणि आज तिथं म्हणजे उद्याच्या दिवशी कॅबिनेट अख्खं तिथं येत असताना अनेक गावं प्यायच्या पाण्यापासून वंचित आहेत। टँकर अजूनपर्यंत सुरू केले गेले नाहीत, काही सुरू झाले, काही सुरू होणार आहे। अतिशय वाईट परिस्थिती आहे प्यायच्या पाण्याची, शेतीच्या पाण्याची। आता उद्या कॅबिनेटमध्ये नुसती कॅबिनेट बैठक केली, खर्च झाला आणि विषय संपला असून नसून एक तर चोंडीसाठी विकास आराखडा जो आम्ही पाठपुरावा केला तो मंजूर करा, शेतीच्या पाण्याची योजना मंजूर करा आणि आमचे तिथले लोक आज जे काय वंचित आहेत, अडचणीचे आहेत, तर त्यांना तिथं पाण्याच्या बाबतीतला निर्णय मार्गी लावा। आणि मी ज्या MIDCचा पाठपुरावा केला होता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचंच नाव ते MIDCला देण्यात यावं, पण ती MIDC योग्य ठिकाणी होणार होती, त्याला सुद्धा उद्या मान्यता द्यावी अशी विनंती आपल्या माध्यमातून आणि काही पत्राच्या माध्यमातून पालकमंत्री महोदयांना सुद्धा तिथे आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी केलेली आहे। दादा, पहिल्यांदाच अशा प्रकारची बैठक मुंबई किंवा विभागीय स्तर सोडून होतीये, या बैठकीकडे तुम्ही कसं पाहता मंत्रिमंडळाच्या, आणि अशा बैठका अन्य वेगवेगळ्या ठिकाणी व्हाव्यात असं? याच्या आधी सुद्धा छत्रपती संभाजीनगरला बैठक झाली होती, नागपूरला झाली होती, बऱ्याच इतर ठिकाणी बैठका झाल्या होत्या, पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची 320 जयंती निमित्ताने चोंडीमध्ये व्हावी अशी सगळ्यांची इच्छा होती। त्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मान देऊन ती बैठक त्या ठिकाणी घेतली, त्यांचे आभार व्यक्त करतो, त्याचं स्वागत सुद्धा त्या ठिकाणी आम्ही करतो। त्याच्याच बरोबर अशा बैठका जर एखादा औचित्य असेल आणि तिथं घेतली जात असेल तर ते स्वागतच केलं पाहिजे। फक्त बैठक झाली आणि विषय संपला असं न होता कुठेतरी त्या 2 तालुक्यासाठी म्हणजे कर्जत जामखेडला शेतीच्या पाण्यासाठी काहीतरी मिळालं पाहिजे। त्याच्याच बरोबर काही विकास आराखडा सुद्धा कर्जत आणि जामखेडसाठी तिथं घोषित झाला पाहिजे, फक्त कर्जत जामखेड पुरता नाही। तर आम्ही मागणी केली होती की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जे कुठले वाडे आहेत, पंढरपूरला वाडा आहे, तसाच महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा वाडा तिथं त्या ठिकाणी आहे, तर हे सर्व वाडे हे आपल्या हातात घेऊन त्याचं विकसित करून तिथं लोकांना राहण्याची व्यवस्था करावी। विहिरी
या कुठेतरी पुनर्जीवित करण्यात याव्या, त्याला निधी त्या ठिकाणी देण्यात याव्या, अशा प्रकारच्या मागण्या ह्याच्या आधी अधिवेशनात पण मंत्री महोदयांकडे सुद्धा आम्ही मागणी त्या ठिकाणी केलेली आहे. कुठे काही कोणाची भेट घेणार तुम्ही तिथं काय? एक तर कॅबिनेटमध्ये आमदारांना जाता येत नसतं, तिथं भीषण पाण्याची टंचाई असल्यामुळे वातावरण लोकांच्या बाबतीत अतिशय गरम आहे. लोक नाराज आहेत, प्यायला सुद्धा पाणी मिळत नाही, कोकणीचा प्रकल्पातून पाणी तिथं पोहोचलं जात नाही, सिनेचं सुद्धा नियोजन हे योग्य पद्धतीने न झाल्यामुळे वातावरण तसं तिथं थोडंसं लोकांच्या बाबतीत गरम असल्यामुळे फक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पवित्र भूमीमध्ये ती बैठक होत असल्यामुळे लोक सुद्धा समजून घेत आहेत, आम्ही समजून घेतोय. आम्ही तिथं नसणार आहेत कारण आम्हाला तिथं कॅबिनेटमध्ये जाता येणार नाही, पण तुमच्या माध्यमातून सोशल मीडिया आणि इतरही जे काही माध्यम असेल त्या माध्यमातून आम्ही सर्व मंत्रिमंडळाचं त्या ठिकाणी स्वागत करतो. कुठेही काही लागलं तर नक्कीच तिथं सांगा. टँकरचं पाणी लागलं तर टँकरचं पाणी द्यायला आम्ही तयार आहोत. तिथं अग्निशामकची गाडी लागली ती द्यायला तिथं तयार आहोत. अजून जे जे काय आपण सांगाल ते आम्ही करायला तयार आहोत, कारण आम्ही राजकारण करण्यासाठी राजकारण करत नाही. तिथं आम्ही स्वागतच करतो आणि चांगला कार्यक्रम व्हावा, पण चांगला कार्यक्रम फक्त होऊन खर्च होऊन चालणार नाही. तिथं खऱ्या अर्थाने योग्य अशा घोषणा होणं पण तितकंच महत्वाचं आहे. दादा, पक्षामध्ये फेरबदल होत आहेत अशी एक माहिती आहे, तुम्हालाही संघटनात्मक जबाबदारी दिली जाणार आहे, नेमकं काय? नाही, मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारची बातमी हे काही दिवसांपूर्वी मी सुद्धा ऐकली होती. काही नावं तिथं घोषित झाली होती. एक तर चर्चा ज्या होत आहेत त्या पवार साहेबांच्या लेवलला, जयंत पाटील साहेबांच्या आणि सुप्रियाताईंच्या लेवलला सुरू आहेत. त्या बैठकीमध्ये काय ठरते आणि काय चर्चा होती हे आम्हाला त्या ठिकाणी काही माहीत नाही. त्यामुळे जर काही डिक्लेअर व्हायचं असेल तर मला असं वाटतं की उगाच कुठल्या हवेतल्या माहितींवर कुणी तिथं बातमी चालू नये. जे काय असेल तर पवार साहेब स्वतः, जयंत पाटील साहेब स्वतः आणि सुप्रियाताई स्वतः आणि इतर सर्व पदाधिकारी तिथं त्या गोष्टी जाहीर करतील असं मला वाटतं. तुमची संघटनात्मक पद आपल्याला जर चांगलं मिळालं, म्हणजे संघटना बांधणीसाठी किंवा संघटनेसाठी जर मोठं पद मिळालं तर आपण काम करायला. गेल्या 7 वर्षामध्ये म्हणजे ज्या दिवसापासून राजकारणात मी आलेलो आजपर्यंत लोकांनी दिलेलं पद म्हणजे आमदाराचं पद सोडलं आणि जिल्हा परिषद मध्ये असताना एक जिल्हा परिषद सदस्य पद सोडलं, दुसरं कुठलंही पद न पार्टीचं न कुठलं सत्ता असून सुद्धा त्या ठिकाणी माझ्यासारख्याला मिळालेलं नाही. अशात मी पदासाठी कधीही तिथं लढलेलो नाही, झगडलेलो नाही. माझं एकच मत आहे की जे काय व्हावं ते प्रामाणिक पद्धतीने व्हावं. जे सर्व पदाधिकारी विधानसभा लोकसभेसाठी लढलेत, त्याच्यासाठी झगडलेत आणि आज त्यांच्यावर खूप मोठी अडचण आहे, त्यांची कामं होत नाहीत, तिथं प्रशासनाच्या माध्यमातून म्हणजे पोलीस असू द्या, इतरही काही रेव्हेन्यू विभाग असू द्या, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कारवाई उमेदवारांवर केल्या जात आहेत, पदाधिकाऱ्यांवर केल्या जातात. एक वेगळ्या पद्धतीचं प्रेशर हे शरदचंद्र पवार पक्ष जो आहे त्याच्याबरोबर इतरही जे मित्र पक्ष जे या समविचारी आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांवर केलं जात आहे. माझं एकच मत आहे की आमचे सर्व नेते तसंच मित्र पक्षाचे नेते एकत्रित येऊन कार्यकर्त्यासाठी आणि पदाधिकाऱ्यासाठी लढाईची आज खऱ्या अर्थाने जरूरत आहे. लढलंही जातं पण अजून जास्त ताकदीने लढाईची जरूरत आहे. दादा, कुठेतरी महायुतीमध्ये पुन्हा एकदा निधी वाटपावरून मतभेद बघायला मिळत आहेत. आज सुद्धा तसं झाले की संजय शिरसाटांनी टीका केलेली आहे. हे बघा, एकतर मंत्री म्हणून शिरसाट साहेब जर एखादा मुद्दा मांडत असतील तर ज्या विभागाचे ते मंत्री आहेत, अतिशय महत्वपूर्ण विभाग आहे, ते योग्यच आहे. पण माझं एकच मत आहे की जेव्हा बजेट हे सादर केलं जात होतं त्यावेळेस मात्र तुम्ही त्या काही बोलला नाही, तिथं तुम्ही शांत बसला आणि त्यानंतर आता तुम्ही तिथं बोलत आहात. तुम्ही म्हणता शकुमी मामा, म्हणजे फायनान्स मंत्रालयामध्ये शकुमी मामा कोण हे शोधलं पाहिजे. कदाचित शिरसाट साहेबांना ही गोष्ट कळत नसेल की बजेटचं प्लॅनिंग हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. त्यामुळे शकुमी मामा जर तुम्ही फायनान्स मिनिस्टर नाही तर त्यांच्या विभागातल्या लोकांना म्हणत असाल तर मग तसं बघितलं तर हा पूर्णपणे निर्णय जो आहे बजेटचा आणि लाडक्या बहिणी योजनेला निधी देण्याचा हा पूर्णपणे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याचा होता. मग शिरसाट साहेबांचं मत हे तिन्ही मंत्र्याच्या बाबतीत असावं, म्हणजे शिंदे साहेबांना पण ते तसं म्हणले आणि मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा म्हणले. आता या बाबतीत हे तिघं काय म्हणतात शिरसाट साहेबांना हे आपल्याला बघावं लागेल. 1500 ऐवजी 2100 रुपये देणं हे शक्यच नाही असं त्यांनी म्हटलं आणि ही वस्तुस्थिती आहे. संजय शिरसाट लाडके बहिणी. आता इलेक्शनच्या काळामध्ये हे जे कोणी मंत्री आहेत आता ते फार घशाला कोरड पडूस तर बोलत होते. त्याच्याच बरोबर त्यांचं जे काही जाहीरनामा होता त्याच्यामध्ये तुम्ही प्रिंट केलं होतं की आम्ही 2100 देणार, आता 2100 देणार आणि आता सत्तेत आल्यानंतर मात्र म्हणता पैसाच नाही. मग त्याचा अर्थ इलेक्शनच्या काळामध्ये या माता भगिनींना, तुमच्या लाडक्या बहिणींना तुम्ही फसवलं.
मतं घेतली. म्हणजे तसं बघितलं तर ऍडव्हान्स देऊन तुम्ही मतं तिथं घेतली, शेतकऱ्यांना आमिष दाखवली, त्याच्याचबरोबर ज्या ज्या लोकांना देवदेव करायचे त्यांच्यासाठी एक वेगळी योजना तुम्ही तिथं आणली होती, ती योजना बंद करून टाकली. विम्याच्या बाबतीत सुद्धा एक वेगळा प्रकारचा चुकीचा निर्णय आजच्या या सरकारने घेतलेला आहे. म्हणजे सामान्य लोकांचं बहुमूल्य मत हे फक्त तुम्ही तिथं घेतलं, सत्तेत आला आणि ह्या सामान्य लोकांना, महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी लोकांना तुम्ही विसरलात, असं कुठेतरी आज आपल्याला म्हणावं लागेल. अजितदादांनी इच्छा व्यक्त केली की मुख्यमंत्री हो असं वाटतंय म्हणून म्हटलेलं आहे. एक सर 288 उमेदवाराला जर तुम्ही विचारलं, काही लोक म्हणतील की आमची इच्छा आहे सत्तेत जावं, जे सत्तेत आहेत ते म्हणतायत त्यांची इच्छा आहे की मंत्री व्हावं, आणि जे अनेक वर्ष मंत्री राहिले त्यांची इच्छा स्वाभाविकच आहे मुख्यमंत्री व्हावं. आता या नेत्यांची ती व्यक्तिगत इच्छा आहे. दादांचं कार्य आणि अनेक वर्ष ते उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत, मोठ्या पदावर त्या ठिकाणी राहिलेले आहेत, आणि त्या पदावरच्या वर जर जायचं असेल तर एकच पद मात्र त्या ठिकाणी राहतं, ते म्हणजे मुख्यमंत्री पद. शेवटी दादा इच्छा व्यक्त करतात, त्यांचे कार्यकर्ते इच्छा व्यक्त करत आहेत, आणि माझ्यासारखा म्हणजे त्यांचा पुतण्या सुद्धा व्यक्तिगत जर तुम्ही मला विचारलं, आज त्यांची सत्ता आहे, आम्ही त्या सत्तेबरोबर नाही, पण पुतण्या म्हणून तुम्ही विचारलं तर नक्कीच मला सुद्धा वाटतं की दादांना त्या प्रकारची संधी जर या तिन्ही पक्षाच्या सरकारमध्ये मिळत असेल तर त्या गोष्टीचं मी सुद्धा स्वागतच करेल. कारण का उपमुख्यमंत्र्याच्या वर जर कुठलं पद असेल ते फक्त मुख्यमंत्री आहे. अनेक वेळा दादा उपमुख्यमंत्री राहिलेत, मुख्यमंत्री होणं मात्र बाकी आहे. जर होत असेल तर स्वागतच केलं पाहिजे. काँग्रेस फोडा आणि रिकामी करा असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. कुठेतरी आता काँग्रेस फोडण्याचं सुद्धा त्यांनी आता पैसा आहे त्यांच्याकडे, सत्ता आहे त्यांच्याकडे, मोठ्या मोठ्या वेगळ्या संस्था आहेत ज्या प्रेशर टाकू शकतात. तर अशा प्रकारे एक सत्तेत आल्यानंतर सामान्य लोकांना तर हे मात्र सगळे विसरून गेले, आणि आता कुठेतरी अहंकार या सरकारमध्ये आलेला आहे, आणि त्या अहंकारचा प्रभाव हा कदाचित बावनकुळे साहेबांच्या मनावर तिथं झाला असावा, आणि त्या अहंकारातून त्या ठिकाणी बोलता बोलता त्यांनी बोललं असावं की आता तिथं काँग्रेस तुम्ही फोडलं पाहिजे. म्हणजे फोडाफोडीला एकतर अनेक नेते जबाबदार आहेत, त्यात बावनकुळे साहेबांचं सुद्धा कुठेतरी मत तसंच झालं असावं. म्हणजे लोकशाही बाजूला ठेवा आणि फोडाफोडीचं राजकारण हे आणलं पाहिजे, पुढे नेलं पाहिजे, असं बावनकुळे साहेब तिथं म्हणत असावे. म्हणूनच कदाचित आमदारांना फोडलंच, खासदारांना फोडण्याचा प्रयत्न होतोय. पण ते सोडा की कर्जत नगर पंचायत म्हणजे जिथं मी आमदार आहे आणि आमची सत्ता लोकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जी आली होती ती फोडण्यासाठी अख्ख्या राज्याचा नियम बदलला आणि तिथं नगरसेवकांना फोडलं. म्हणजे फोडाफोडी करायची असेल तर काय लेवलला हे जाऊ शकतात, फक्त सत्तेच्या जोरावर, पैशाच्या मस्तीत, हे आपलं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळते. आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी हे नेते जे वक्तव्य देत असेल त्याला सपोर्ट केल्यासारखंच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.